मला जे मिळालं आज त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, समाधानी आहे. मी आणखीन प्रयत्न करेन. ही जर तुम्ही मनातली भावना ठेवली ना, तुम्ही जोरदार पुढे जाल. म्हणून आपण स्वतःला जर मी कमी पडते असं म्हटलं तर काय होईल माहिती आहे, तुम्ही कमी पडतच राहाल कायम. व्हॉट एव्हर यू फोकस दॅट विल एक्सपांड. कंटाळ्यावर फोकस केला कंटाळा वाढेल, आनंदावर फोकस केला आनंद वाढेल. मग निसर्गाचा नियम काय, तुम्ही जो विचार करेल तो तुमच्या अंतर्मनात जातो आणि अंतर्मन ते साकार करतं. ओव्हर थिंकिंग पासून ओव्हर जॉय पर्यंतचा प्रवास कसा गाठावा? काय असं माहिती आहे, हे जे ओव्हर थिंकिंग आहे ना, त्याला आपण चिंतन म्हणतो. प्रत्येकाने एक गोष्ट करायची शिका, की आपल्या आयुष्यात काय चांगलं घडलं आजच्या दिवसात त्याचा विचार करा, पुनरुच्चार करा आणि त्याच्याबद्दल देवाचे आभार माना. माझी जी आज परिस्थिती आहे त्याच्याशी मी चांगलं कसं करीन. आपल्याशी स्पर्धा करणं हे जास्त चांगलं आहे दुसऱ्यांची स्पर्धा करण्यापेक्षा. रोज रात्री काय विचार केला पाहिजे, की आपण आज चांगलं काय झालं. आपण काय करतो, निगेटिव्ह काय झालं तर विचार करतो. हो, आज मला हा काय बोलला, तो तो काय बोलला, हे काय झालं, माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, आपण हे विचार करण्यापेक्षा माझं काय चांगलं झालं. माझं म्हणणं पुरुषाने एकच व्रत करावं, आपल्या बायकोला सुखी करण्याचा प्रयत्न करा. खरं म्हणजे आपण यांना दुसऱ्यांना खूप महत्व देतो आणि म्हणून आपली मनशांती आपण घालून बसतो. पण सोशल मीडिया आहे म्हणून त्याला आपण चिकटलंच पाहिजे काही गरज नसते आपल्याला. पण कसं ना, आमचं आम्हाला कळतं सगळं दादा, पण वळत नाही, आता प्रॉब्लेम आहे ना. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण सक्षम आहोत. प्रत्येक क्षेत्रात आपण सक्षम आहोत. आपण जग जिंकू शकतो, पण स्वतःच्या मनातलं जग जिंकायला आपल्याला खूप कठीण पडतंय. आई, बायको, नातेवाईक, ऑफिस ह्या सगळ्या भूमिका सांभाळत असताना आपली स्वतःची सुद्धा एक भूमिका आहे, ही कुठेतरी आपण हरवतोय का? किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना गिल्ट, ओव्हर थिंक, मी पुरेशी नाही, असे अनेक भावनांचे गोंधळ आपल्या मनात चालू असतात. आज ह्या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आपण एक आधुनिक स्त्री, मॉडर्न स्त्री म्हणून जगत असताना आपल्या मनातल्या जगाला आपण कसं जिंकावं हे जाणून घेणार आहोत. आणि ह्या सगळ्यासाठी, ह्या विचारांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै दादा. खरं तर जीवन विद्या ही नेहमीच आपल्याला जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सांगत असते. तर आजच्या या भागात आपण दादांशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खरंच मॉडर्न आम्ही होत आहोत, पण हे होताना आम्ही आमच्या मनातलं जग सुद्धा कशा पद्धतीने जिंकू शकतो आणि ह्यासाठी जीवन विद्या आपल्याला नेमकं काय सांगते. तर चला, प्रल्हाद दादांचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या ह्या विषयाला आणि आपल्या ह्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया. दादा, पुन्हा एकदा तुमचं आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि पुन्हा एकदा विचारेन, काय सांगाल, कसे आहात आज? एकदम छान, आनंदात. खूप छान वाटतंय दादा, पुन्हा एकदा आपण भेटतोय आणि आज खरं तर मी फार वेगळा विषय घेतलाय. खूप इम्पॉर्टंट वाटतो मला हा आजचा विषय, महिलांचा, असा आधुनिक स्त्री. कारण आज आमचं कसं झालं ना, आम्ही सगळ्या जगाला जिंकू शकतो, पण आमच्या मनामध्ये एक जे वेगळं जग चालू आहे ना, त्याला आम्हाला जिंकता येत नाहीये. सो त्या पद्धतीने मी काही प्रश्न काढले. खरं तर दादा खूप रोजच्या जीवनशैलीतले हे प्रश्न आहे, पण माझ्यामध्ये हे जर बेसिक प्रश्नांची उत्तरं आम्हाला कळाली ना जीवन विद्येतून, तर आमचं आयुष्य सोपं होईल आणि त्या प्रत्येक स्त्रीचं आयुष्य सोपं होईल असं मी म्हणेन. करूया दादा सुरुवात? आणि स्त्री सुखी तर कुटुंब सुखी. हो. दादा, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आज आम्ही खूप सक्षम आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये, करिअरमध्ये सक्षम आहोत, पुढे जातोय. पण तरीही अनेकदा ना, मी पुरेशी नाही असा प्रश्न मनामध्ये येत असतो. म्हणजे सतत मनात चालू असतं की नाही, आपण अजून काही अचीव्ह नाही केलंय. करिअर वाईज मी म्हणेन की मी पुरेशी नाही हा प्रश्न सतत मनात चालू असतो. करिअरच्या दृष्टीने कमी पडते. किंवा मी खूप पोझिशन मिळवली तरी नाही, अजून मी हवं ते योग्य ध्येय गाठलं नाहीये, किंवा मी काहीतरी कमीच आहे, मी पुरेशी नाही, हा प्रश्न सतत मनात असतो. मला वाटतं हा प्रश्न फक्त स्त्रींचा नाहीये, पुरुषांचा पण असतो. नक्कीच प्रत्येकाचा असतो खरं म्हणजे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी आणखीन काहीतरी अचीव्ह करू शकते. बरोबर ना? बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काही चूक नाहीये, समजलं ना. पण मी कमी पडते हा भावना आहे ना, ही खूप वाईट आहे, लक्षात ठेवा. हा निगेटिव्ह विचार आहे. हा जर तुम्ही कमी पडते हा विचार केला ना, तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही, समजलं ना. म्हणून आपल्याला हे जर एकदा ज्ञान झालं ना, मनाचं ज्ञान म्हणजे काय, आपण जो विचार करतो ना तो आकार घेत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण स्वतःला जर मी कमी पडते असं म्हटलं तर काय होईल माहिती, तुम्ही कमी पडतच राहाल कायम. बरोबर की नाही. मी सगळं काही करणार, मला सर्व काही होणार माझ्याकडनं, मी करणार, हा जर विश्वास ठेवला ना तर तुमचं आणखीन चांगलं तुम्ही प्रगती करू शकाल.
शेवटी मी सांगितलं ना, विचारच आकार घेत असतात. तर बरोबर. विचारच निगेटिव्ह असतील, विचारच तुमचे लिमिटिंग असतील, हा विचार लिमिटिंग आहे ना, मी कुठेतरी कमी पडते, हा हो. विचार लिमिटिंग आहे आपल्यालाच लिमिट करतोय, आपल्यालाच तो मागे खेचतोय. बरोबर. त्यामुळे खरं म्हणजे आपण मोठा विचार करता आला पाहिजे, की मी मोठीच होणार आहे, मी करणार आहे आणखीन जास्त. असा जर विचार जर तुम्ही ठेवला, आणि आम्ही अजून एक जीवनविद्येचं एक वेगळेपण असं आहे, की मी मोठी व्हायचंच आहे मला, पण मला सर्वांना मोठं व्हावंसं वाटतं, सर्वांनी मोठं हो, व्हावंसं हो, वाटतं. हो. हा जो इन्क्लुझिव्ह माइंडसेट जर तुम्ही ठेवला, तर तुम्ही पण मोठे व्हाल आणि तुमची मन पण शांत राहील. मनामध्ये हा निगेटिव्ह विचार येणार नाही. आम्ही प्रत्येकाला सांगतो, की मला जे मिळतंय ना, ते सर्वांना मिळू दे. बरोबर. मला जी आज पोझिशन मिळाली आहे किंवा मी आज जिथे पोचलेली आहे, ते सर्वांना मिळू दे. असा जर विचार तुम्ही करत राहिला ना, तर कमी पडण्याचा विचार तुमच्या मनात येणार नाही. उलट तुमचीच भरभराट होत जाईल पुढे. आय थिंक विश्व प्रार्थना तुम्ही जी म्हणता ती महत्वाची इथे. यालाच इन्क्लुझिव्ह माइंडसेट म्हणतो, म्हणजे सर्व समावेशकता. बरोबर. म्हणून मलाच फक्त मिळू दे असं म्हटलं ना, की कुठेतरी मग तो निगेटिव्ह विचार येत राहतात. बरोबर. म्हणून आणि तुमचा विचार चांगला होण्यासाठी व्यापक होणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही काय विचार करायचा, की मला जी पोझिशन आता मिळाली आहे, ती सर्वांना मिळू दे, सर्वांचं चांगलं होऊ दे, असं म्हणत राहिला तर तुमची पोझिशन वरती जाईल. कारण काय असतं माहिती आहे, मला मिळालं ही कृतज्ञतेची भावना तुम्हाला पुढे घेऊन जाते. बरोबर. मी कमी आहे ही भावना काय होते, ही कृतज्ञतेची भावना नाही आहे. म्हणजे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता नाही असं दाखवलं. म्हणून मला जे मिळाले आज त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, समाधानी आहे, मी आणखीन प्रयत्न करणार. ही जर तुम्ही मनातली भावना ठेवली ना, तुम्ही जोरदार पुढे जाल. खूप छान दादा. म्हणजे माझ्या मते जेव्हा आम्ही दुसऱ्यांचा विचार करायला लागू, Yes. तेव्हा मी पुरेशी नाही, हा जो मी आहे तो ऑटोमॅटिक आमचा बाजूला होऊन जाईल आणि पुरेसे आम्ही एकदम सगळ्या जगाला अशा पडून जाऊ. आणि कृतज्ञ पण राहिलं पाहिजे. बरोबर, मी gratitude. जिथपर्यंत पोचली आहे, आज मी इथे, हो. त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. बरोबर. आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पुढे उडी मारू शकता. मग कृतज्ञतेच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उडी मारू शकता, जम्प मारू शकता, नेहमी लक्षात ठेवा. पण असमाधानाच्या प्लॅटफॉर्मवर कधीच उडी मारता येत नाही, मग तुम्ही आपटतातच. म्हणून मी कमी आहे, मी पुरेशी नाही, ही कुठेतरी असमाधानाची भावना आहे, हो, हो. कृतज्ञतेची भावना नाही. बरोबर. कृतज्ञतेची भावना ही ऑलवेज आहेची भावना आहे, हो. अबंडन्सची भावना Yes. आहे. दॅट विल हेल्प यू टू गो अहेड. ओके. दादा मी मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला माहिती असेल, आपण 4 भूतांबद्दल मी सांगितलं होतं, की हे आमच्या अवतीभोवती फिरतात. आता मला असं वाटतं, की आम्हा महिलांच्या सुद्धा अवतीभोवती काही भूतं असतात. त्यातलं एक म्हणजे ओव्हर थिंकिंग. ते खूप आमच्या डोक्यामध्ये चालत असतं. सतत विचार. म्हणजे समोरचा आमच्याबद्दल तो विचार करो ना करो, आम्ही तर्क लावून तयार होतो, की अच्छा हिच्या मनात माझ्याबद्दल असं आहे. अच्छा तो मला ह्या उद्देशाने ही गोष्ट बोललेला आहे. किंवा सेल्फ डाऊट. ती करू शकते, पण मी ही गोष्ट नाही करू शकत. किंवा हाऊसवाईफ आणि वर्किंग वुमन्समध्ये मोस्टली कंपॅरिझन जेव्हा होतं, अरे वा ती 9 to 5 जॉब करू शकते, हे सगळं ती करू शकते, पण मला हे नाही जमणार किंवा तिला ही गोष्ट जमणार. तो हा जो स्वतःवरती आपण सेल्फ डाऊट घेत राहतो आणि गिल्ट, की नाही माझंच काहीतरी चुकतंय. हे जे 3 भूतं सध्या मला वाटतात, ते ह्यांच्यावरती आम्ही काम कसं करावं आणि ओव्हर थिंकिंग पासून ओव्हर जॉय पर्यंतचा प्रवास कसा गाठावा. काय असं माहिती आहे, हे जे ओव्हर थिंकिंग आहे ना, ह्याला आपण चिंतन म्हणतो. बरोबर. कारण तीच गोष्ट विचार करत राहणं याला चिंतन म्हणतो आपण, कळलं ना. आणि ओव्हर थिंकिंग हे नेहमी निगेटिव्ह असतं. हो. पॉझिटिव्ह ओव्हर थिंकिंग कधीच नसतं. लोकांना निगेटिव्ह चिंतन करण्याची सवय असते. पण दादा हे थांबत नाही ना. हा, कारण हे नॅचरल आहे, लक्षात ठेवा. हो. नॅचरल इन्स्टिंक्ट काय आहे, फिअर. बरोबर. भीती ही नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्या भीतीतूनच काळजी, चिंता या सगळ्या गोष्टी निर्माण होतात ना. बरोबर. त्यामुळे कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती कोणाकडेच नसते, ही निर्माण करायला लागते, कळलं ना. म्हणून ओव्हर थिंकिंगला एकच उपाय आहे, म्हणजे रिप्लेसमेंट. अच्छा. समजलं ना. मग आता रिप्लेसमेंट कशी करायची, हं. तर चांगल्या विचारांची रिप्लेसमेंट करायला लागतं. आता आपण जर गिल्ट घेऊन बसलो, हं. आता प्रत्येक माणसाला आहे ना कुठल्या तरी गोष्टीचं गिल्ट असतं, पश्चाताप असतो, अपराधीपणाची भावना असते. आता ही अपराधीपणाची भावना म्हणा किंवा पश्चाताप म्हणा, हे सगळे निगेटिव्ह भावनाच आहेत. निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना आपल्यावर कार्य करतात आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पहिल्यांदा आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे, मनाचं ज्ञान. मनाचं ज्ञान म्हणजे काय, की आपण बहिर्मनामध्ये जे काही विचार करतो, जे काही भावना आपण रुजवतो, त्या सगळ्या आपल्या अंतर्मनात जातात. आणि अंतर्मनात आपल्या जे साकार होतात, अंतर्मनामध्ये जातात, मूळ धरतात, ते आपल्या जीवनात साकार होतात.
हा महत्वाचा विषय आहे. हा निसर्गाचा नियम आहे. समज निसर्गाचा नियम काय, तुम्ही जो विचार करेल हम्म. पुन्हा पुन्हा विचार कराल, हॅबिच्युअल थिंकिंग म्हणतात, तो तुमच्या अंतर्मनात जातो बरं. आणि अंतर्मन ते साकार करतं. बरं. साकार करतं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये येतं. हम्म. मग आता हे एकदा तुम्हाला माहीत असलं की आपण जर निगेटिव्ह केलं तर निगेटिव्ह साकार होणार, बरोबर. मग निगेटिव्ह भावना कमी करणं हे आपलं काम आहे. हे ज्ञानातून कळलं पाहिजे, नुसतं कोणीतरी सांगितलं म्हणून नाही. हे ज्ञान तुम्हाला समजलं पाहिजे, हे ज्ञान आहे आणि ही ही प्रोसेस आहे, कळलं की नाही. त्यामुळे ही प्रोसेसला आपण त्याला काय म्हणतात त्याला, त्याच्या बाजूनी जर आपण विचार केला, आता फॉर एक्झाम्पल गिल्ट, हो. Guilt. किती दिवस ते पश्चाताप करत राहायचं, हो, त्यांनी काय फायदा होणार आहे. पहिलं आपल्यालाच विचारूया आपण हो. की तोच विचार करून काय फायदा होणार आहे. काहीच. म्हणून खरं म्हणजे आपल्याला ईश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, आपल्याला 2 कप्पे दिलेले आहेत, एक स्मरण आणि एक विस्मरण. 2 कप्पे आहेत आपल्याकडे. Okay. स्मरणात काय टाकायचं आणि विस्मरणात काय टाकायचं याचं शहाणपण आपल्याला मिळालं पाहिजे. आपण काय करतो, जे स्मरणात टाकायला पाहिजे ते विस्मरणात टाकतो. एखाद्याने आपल्याला मदत केली, एखादी गोष्ट चांगली केली आपण, ती आपण विस्मरणाच्या कप्प्यात टाकतो. आणि कोणीतरी वाईट केलं, दुसऱ्यांनी आपलं वाईट केलं किंवा आपण एखाद्याचं वाईट केलं, आपण एखाद्याची अपराधी चुकीच्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या आपण स्मरणाच्या कप्प्यात टाकतो. इथे गोंधळ आहे. खरंच मोठा गोंधळ आहे हा. म्हणून आपलं शहाणपण कशामध्ये आहे. सद्गुरू म्हणतात शहाणपण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग शहाणपण कशात आहे की ज्या गोष्टी नको आहेत, ज्या झाल्या आहेत त्या काय पुन्हा येत नाहीत. बरोबर. एखादी व्यक्ती गेली पुन्हा येणार नाही. नाही. एखादं आपण कृत्य केलं, अपराधीपणाची भावना किती दिवस घेणार आणि त्याचा काय उपयोग आहे. ती निगेटिव्ह घेऊन तुम्ही पुढे कसं जाणार. म्हणून हे सगळं विस्मरणाच्या कप्प्यात टाकायचं आणि स्मरणाच्या कप्प्यात काय टाकायचं, चांगल्या गोष्टी टाकायचं. म्हणून आपण एक आपल्याला सवय केली पाहिजे की आपल्या आयुष्यात चांगलं काय घडलं, आपण चांगलं काय केलं लोकांसाठी, समजलं ना, आपलं काय काय चांगलं झालं याचा विचार सतत करत राहायचा. रोज रात्री तुम्ही ही साधना केली पाहिजे. बरोबर. रोज रात्री काय विचार केला पाहिजे की आपण आज चांगलं काय झालं. आपण काय करतो, निगेटिव्ह काय झालं तर विचार करतो. हो, आज मला हा काय बोलला, तो तो काय बोलला, हे काय झालं, माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, आपण हा हे विचार करण्यापेक्षा माझं काय चांगलं झालं, मला कोणी मदत केली, मी कोणाला मदत केली, एखादी गोष्ट चांगली घडली तिचा तुम्ही विचार करा. समजलं. नुसता विचार करा ना, सेलिब्रेट करा. घरी सांगा सगळ्यांना असं झालं, देवाला थँक्यू म्हणा. ही कृतज्ञता व्यक्त करण्याची ह्याला सेलिब्रेशन म्हणतात. सेलिब्रेशन मध्ये जाऊन पार्टी नाही करायची आपल्याला. सेलिब्रेशन म्हणजे देवाला थँक्यू म्हणायचं. थँक्यू म्हणायचं. आजचा दिवस खूप छान झाला, सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या. वाईट गोष्टी विस्मरणाच्या कप्प्यात टाकून द्यायच्या लगेच. किती सोपं प्रयत्न करायचा. प्रयत्न करणं. आणि याच्यासाठी आहे ना, आपल्या विचारांवर लक्ष पाहिजे. आता तेच राहत नाही, शहाणपण देगा देवा अशी सिच्युएशन आमची झालेली आहे. आणि खरं तर तुम्ही जसं म्हणालात एकदम सोपं गणित आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या स्मरणात ठेवायच्या आहेत, ज्या नाही आहेत त्या विस्मरणात टाकायच्या आहेत. पण खरंच उलटं होतं आमचं. आम्ही स्मरणात कोण काय बोललं ही गोष्ट ठेवतो किंवा गिल्ट ठेवतो आणि त्यामुळे माझ्यामध्ये ही भूतं सतत मागे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर थिंकिंग, की कोणी समोरचं बोलला नसेल तरी आम्हाला वाटतं की नाही तो आमच्याबद्दल असा विचार करतोय. म्हणून चांगल्या गोष्टीचा विचार करत राहायचा रोज आणि सवय करायची. ती अशी एका दिवसात होत होत नसते. नाही. म्हणून साधना. बाबा एक रात्रीपासून जरा विचार करायचा की आज चांगलं काय घडलं, बरोबर. असा विचार केला आणि चांगलं घडत असतं. म्हणजे प्रत्येक आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला. आता आपल्याला एखादी मैत्रीण भेटते, हो. छान गोष्ट घडली ना, हो. पण आपण त्याला महत्व देत नाही. पण कोणीतरी काही बोललं तेच घेऊन बसतो. समजलं ना. म्हणून ही एक साधना आहे, हे मनाला ट्रेनिंग आहे. मनाचं पण जिम असतं ना, आपण एरवी जिम मध्ये जातो, हो. तसं मनाचं हे जिम आहे. आणि मनाला व्यायाम द्यायला पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे. म्हणून रोज रात्री प्रत्येकाने एक गोष्ट करायची शिका की आपल्या आयुष्यात काय चांगलं घडलं आजच्या दिवसामध्ये, बरोबर. त्याचा विचार करा, पुनरुच्चार करा आणि त्याच्याबद्दल देवाचे आभार माना. खूप छान. आय थिंक ही सवय जर अंगीवरणी आणली तर माझ्यामध्ये सगळे प्रश्न सुटतील. येस, म्हणजे महिलांचेच नाही, सगळ्यांचे सुटतील. सगळ्यांचं हे तुम्ही जे सांगता ना हो. महिला, हा. मी पुरुष असल्या मला कळतं की आमचा पण तोच प्रॉब्लेम तोच आहे. प्रॉब्लेम आहे.
दादा, आमचा अजून एक प्रॉब्लेम मला वाटतो तिचा असा, की परफेक्ट होण्याच्या धावपळीमध्ये आम्ही असतो. म्हणजे सोशल मीडियाच्या स्पेशली मी म्हणेन, सोशल मीडियावरती आजकाल अनेकदा मी स्त्रियांचं पाहिलेलं आहे, की नोव्हेंबर, डिसेंबर आला, सगळीजण टूर्सला जातायत, फॅमिलीसोबत जाताय आणि आपण साधे अजून अलिबाग पण गेलो नाही. मग हा प्रश्नचिन्ह आणि घरात सगळं सुख असूनही मग ते आपण परफेक्ट नाही किंवा मी म्हणेन इन्फ्लुएन्सर्स, ॲक्टर्स जे आहे किंवा ब्लॉगर्स आहे, क्रिएटर्स आहेत, ते लोकं हे सध्या खूप ह्या रेसमध्ये आहेत. कारण सोशल मीडियावरती त्यांना अपग्रेड राहावं लागतं आणि सोशल मीडियामध्ये त्यांची एक वेगळी रेस चालू असते परफेक्शनची, की आपण सगळं काही परफेक्ट आहोत. ते जसं एन्जॉय करतायत तसा एन्जॉय आपणही करतोय. ती जशी चांगली आई आहे, तशी मी सुद्धा चांगली आई आहे. ह्या परफेक्शनच्या मागे आम्ही धावतोय आणि कुठेतरी ना मला असं वाटतं, की मनःशांती आम्ही हरवून बसलोय. मस्त झालं, कारण हा मोठा प्रॉब्लेम आहे. सोशल मीडिया हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. प्रत्येकाला ती सवय झाली आहे, हो, की काही आपण केलं तर लगेच त्याच्यावर टाकायचं सोशल मीडियावर. ह्याला काय झालं माहिती आहे, की स्पर्धांचं युग झालेलं आहे आता. बरोबर. आणि आपण सतत कंपॅरिझन करत असतो. स्पर्धा करतो म्हणजे काय, आपण कंपॅरिझन करत असतो. आणि परफेक्शन असं काही नसतं कुठे. कोणाच्या आयुष्यामध्ये परफेक्ट असं काही नसतंच. पण एक लक्षात ठेवायचं, की आपल्याविषयी सुंदर असू शकतं. बरोबर. आपल्यापेक्षाही श्रीमंत असू शकतं. आपल्यापेक्षाही हुशार असू शकतं. आपल्यापेक्षा हायर लेव्हलला पोझिशनला लोकं आहेत ना, मग कशाला आपण कंपॅरिझन करायचं? आपण कंपॅरिझन स्वतःशी करायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही परफेक्शनच्या मागे लागण्यापेक्षा परफेक्शनच्या मागे लागायचं आहे, पण कसं? आपली जी आज आहे त्याच्यापेक्षा मी इम्प्रूव्ह कसं होईल? माझी जी आज परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा मी चांगलं कसं करीन? आपल्याशी स्पर्धा करणं हे जास्त चांगलं आहे, दुसऱ्यांची स्पर्धा करण्यापेक्षा. कळलं ना? त्यामुळे ह्या ज्या सोशल मीडियामुळे सवय झालेली आहे, की तू 5 स्टारमध्ये गेली, मी पण 5 हो, स्टारमध्ये हो. गेली. कशाला पाहिजे ह्या गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण लोकांना सांगायचीच काय गरज आहे? आणि जे लोकांना दाखवतायत ना, की आपण कसे मोठे आहोत, ते खरे मोठे नसतात. ते खोटेच असतात खरं म्हणजे. आणि जे खोटे आहेत ते जास्त मोठेपणा दाखवायचा प्रयत्न करत असतात. समजलं ना? त्यामुळे आपण आहोत ते छान आहे आणि आहे ते आपण समाधानी राहून आपण आहे ते टाकत राहायचं पाहिजे. टाकायची इच्छा असेल तरच. बरोबर. माझं म्हणणं टाकायची पण गरज नाही. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेला, कोणाला काही पडलेलं नसतं. कळलं ना? पण उगीच आपल्याला वाटतं, की उलट आपण काही स्पर्धा न करता शांतपणे आपण जे एन्जॉय केलं ते लोकांपुढे दाखवायचं. पण दादा हे जमत नाही. तुम्ही म्हणता, पण खरं सांगू प्रॅक्टिकली काय होतं, WhatsAppला स्टेटस टाकले जातात, पण आपण ते स्टेटस कोणी-कोणी पाहिले, हे सगळ्यात आधी माझ्या मते सगळीजण बघत असतील. त्याच्यावरती कमेंट्स कोणी काय-काय दिले, ह्याकडे सगळ्यात जास्ती लक्ष असतं. ती कॅप्चर मूव्हमेंट करण्यापेक्षा, त्यातल्या आनंदापेक्षा सुद्धा. आणि असं वाटतं, की आधीचा काळ होता, म्हणजे आम्हाला आमचं बालपण आठवतं, त्यावेळेला माहितीही नसेल, की मैत्रिणीच्या घरात काय चाललंय किंवा कसं काय. पण आज ती कोणते कपडे घालते आणि ती कुठे फिरायला गेली, तिच्याकडे टू व्हीलर आहे की फोर व्हीलर आहे, ह्या सगळ्या गोष्टी फार सोशल मीडियामुळे कळतायत. मग विज्ञान शाप की वरदान, असं सोशल मीडिया शाप की वरदान मला कधी-कधी वाटतो आणि त्यामुळे असं वाटतं, की खरंच मनःशांती ह्याच्यामुळे हरवते का? आणि तुम्ही जसं म्हणालात, की खरं तर टाकू नये किंवा आपण शांत राहावं. पण जग पण दादा असं आहे, की ज्याच्यानुसार अपग्रेड व्हावं लागतं. समजा आता कोणा ॲक्टरचं क्षेत्र तसं आहे, की त्यांना त्यांचे फोटो पोस्ट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं कंपल्सरी आहे. पण मग ते पोस्ट करताना हळू ते कुठेतरी त्या रेसिंगमध्ये पुढे जाऊ लागतात. मग कसा तो कंट्रोल कसा करावा? ज्या लोक सेलिब्रिटीज आहेत त्यांचा विषय वेगळा आहे खरं. बरोबर. त्यांना हो, ते टाकायलाच लागतं. हो, पण आपण जे कॉमन माणसं आहेत, हो, आपल्याला टाकायची खरी गरज नाहीये. हो. पण आणि तरीही एकदा टाकलं टाकायला जातं. सुरुवात केली ना, की हो, तो नशा येते. खरंच. तुम्ही म्हटलं तसं किती लाईक्स आले, किती डिसलाईक झाल्या, कोणी काय कॉमेंट केलं ह्याच्यावर लक्ष जातं ना. खरं म्हणजे आपण आहे ना दुसऱ्यांना खूप महत्त्व देतो. खरं म्हणजे आणि हं. म्हणून आपली मनःशांती आपण घालवून बसतो. हा ॲक्चुअली. खरं प्रिन्सिपल आहे. कारण सोशल मीडिया आहे म्हणून त्याला आपण चिकटलं पाहिजे असं काही गरज नसते आपल्याला. आपल्याला काहीच गरज नसते आपल्याला. पण आपल्याला ती लोकं करतात म्हणून आपण करतो. पण कळलं ना? दादा ह्यावेळेस साधना कशी करायची? म्हणजे कसं आम्ही काय करू शकतो माझं जसं म्हणणं तुम्ही काय माहिती सांगितलं? आहे, आपण आहोत ते आपण टाकावं. ओके. आता फॉर एक्झाम्पल चांगल्या गोष्टी टाकायच्या आपल्या. हं. समजलं ना? मग ते छोट्या-छोट्या गोष्टी म्हणा तुम्ही खाली लिहायचं, की छोट्या-छोट्या गोष्टीमधनं मी आनंद लोकांना त्याच्यातनं फायदा होईल उलट. लोकं म्हणणार, "अरे, ही एवढी असून सुद्धा किती आनंदी आहे आणि आपण आपल्याकडे काही असून सुद्धा आपण आनंदी नाही." म्हणून आपण आनंदी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. दुसऱ्यांची कंपॅरिझन करत बसलं तर आयुष्यामध्ये कधी आनंद आहे. कारण परमार्थाचं हेच प्रॉब्लेम आहे. परमार्थामध्ये लोकं सुखी का होत नाही
त्याचं एकच कारण आहे की हवेपणा. हम्म. सतत आपल्याला आणखीन काहीतरी हवं आहे. हाव आणि धाव याच्यामध्ये लोक धावतायत आणि शेवटी धड पड करता करता धड पडतं. हा मोठा प्रश्न आहे. सद्गुरू नेहमी म्हणतात की धड पडेपर्यंत हा धावतो आणि शेवटी धड पडतं. म्हणजे काय तो अचीव करतो. पण थोडंसं एक शहाणपण आपल्याकडे आलंच पाहिजे. आपण सगळ्यांच्या रेसमध्ये लागलो ना तर आपण थकणार, दमणार आणि पडून जाणार आपण किंवा मरणार. त्यामुळे रेसमध्ये कधीच लागायचं नाही कोणाची. आपली रेस आपली पाहिजे. मी मगाही सांगितलं की स्पर्धा आपल्याशी करायचं. आज मी आहे त्याच्या पुढे मी कशी जाईल, त्याच्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजे तेवढंच फक्त करायचं आणि आपण जगायला लागलो ना तर जग खरंच सुंदर होईल आणि मनशांती खरी त्यांनी मिळेल. आय थिंक सोशल मीडिया आपण आपल्या मेमरीज सेव्ह करण्यासाठी फक्त वापरली तर खूप छान होईल ना की खरंय. कोणी किती पाहिले लाईक्स आणि किती कमेंट्स दिले ह्याकडे लक्ष नाही दिलं तर. पण कसं आहे ना आमचं आम्हाला कळतं सगळं दादा पण वळत वळत नाही. हा नाही. तर प्रॉब्लेम आहे ना. दादा पुढच्या एका प्रश्नाकडे येते. खरं तर लहानपणापासून आम्ही ऐकतो सगळ्या मुलींना मे बी हे असेल की तू शक्ती आहे, सहन करायचं, तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, तू स्ट्रॉंग आहे. पण आम्ही पण थकू शकतो, म्हणजे ती सुद्धा थकते, तिला सुद्धा कुठेतरी आराम हवाय किंवा तिची सुद्धा एक कॅपॅसिटी आहे सहन करायची. आपण अनेकदा बघतो की आज अनेक स्त्री आहे जे घरचं अब्यूज असो किंवा घरचे काही त्रास असो त्या सहन करत राहतात, सहन करत राहतात आणि एक लिमिट येते तेव्हा त्या नसतात सुद्धा असं. सो ही शक्ती थकू शकते हे तिने एक्सेप्ट करणं आणि मदती मागणं किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे. एक काळ असा होता की स्त्री घरचं बघायची, पुरुष बाहेरचं बघायचं. हो. म्हणून तुम्ही बघितलं असेल लग्नामध्ये सप्तपदी आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं की तू घर संसार नीट सांभाळ, मी तुझी काळजी घेईन. असं एक ते पूर्वीच्या सप्तपदीमध्ये होतं. पण आताची सप्तपदी वेगळी आहे. हम्म. आता दोघेही नोकरी करतात, दोघेही प्रोफेशनल आहेत. तर दोघांचा संसार आहे. एकटी काही करू शकत नाही. कारण स्त्री आणि पुरुष हे दोन एकाच याचे दोन भाग आहेत खरं म्हणजे. एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्त्री एकटी काहीच करू शकत नाही किंवा पुरुष एकटा काहीच करू शकत नाही. तो अर्धा आहे म्हणतात ना, हो. तो संपूर्ण नाही होत. दोन्ही मिळून एक युनिट होत असतं, लक्षात ठेवायचं. म्हणून जे काही करायचं ते दोघांनी मिळून केलं पाहिजे. कळलं ना. म्हणून मी नेहमी म्हणतो की पूर्वी अशी एक पद्धत होती की चूल आणि मूल हे बाईंचं काम आहे, असं एक होतं. हो, हो. पण आज तसं नाहीये. नाही. चूल आणि मूल हे संपूर्ण कुटुंबाचं काम आहे. नुसतं मी नवऱ्याचं म्हणत नाही. नवरा पण बिझी असतो. मग घरामध्ये जर एकत्रित कुटुंब असेल, आई वडील असेल, सासू, चौघांचं मिळून हे काम आहे चूल आणि मूल सांभाळणं. एकट्या बाईचं नाही किंवा एकट्या पुरुषाचं नाही. आणि जेव्हा सगळे मिळून जे सांभाळतात तेव्हा मग बाईला सहन करण्याची गरज लागत नाही. चूल आणि मूल ही जी संकल्पना होती पूर्वी की ती मुलींनी बघायची आणि पुरुषांनी बाहेरचं काम सगळं नोकरी करून पैसा आणायचा. बरोबर. आज तसं राहिलेलं नाहीये. स्त्री पण सगळ्या बाबतीत पुढे गेलेली आहे, बरोबर हो. की नाही. त्यामुळे ही संकल्पना ही मात्र महत्वाची आहे. चूल आणि मूल ही संकल्पना महत्वाची आहे. आज काय झालंय, किचन बंद झालंय, लोक बाहेरून खाणं मागवतात आणि मग हेल्थचा प्रॉब्लेम होऊन बसलाय प्रॉब्लेम लोकांना. येते. हो. मुलांकडे लक्ष नाहीये, मुलांना संस्कार होत नाहीयेत, त्यामुळे मुलं बिघडत आहेत. त्यामुळे चूल आणि मूल ही संकल्पना नाही आहे, ही महत्वाचं आहे, वास्तव आहे. कारण मूल हे तुमची संपत्ती आहे आणि चूल म्हणजे तुमचं हेल्थ ही तुमची संपत्ती आहे. हो. तर ही संपत्ती राखणं संपूर्ण कुटुंबाचं काम आहे. म्हणून जर कुटुंबाने जर मदत केली, कारण मी किती अशी कुटुंब बघतोय की नवरा अर्ध काम करतो, बायको अर्ध करते, तू हे कर मी हे करतो, असं करणारे भरपूर कुटुंब आहे. पुन्हा आई वडील सुद्धा मदत करत असतात. मुलांवर संस्कार होण्यासाठी आई वडिलांचा खूप हातभार लागतो नेहमी, लक्षात ठेवायचं. म्हणून खरं म्हणजे हा जर सर्वांनी भार उचलला तर एकट्या स्त्रीला सहन करण्याची शक्ती वापरायला लागणार नाही. दुसरी गोष्ट सहनशक्ती म्हणजे काय, तिच्यावर जे अन्याय होतात ती सहन करत राहते हो. आणि एक दिवस स्फोट होतो ना. हो. तर मला असं वाटतं की सहन करण्याची एक लिमिट पाहिजे. समजलं ना. असं नाही की तुम्ही माफ करत राहाल प्रत्येक, असं नाही चालत. सहन करण्याला एक लिमिट असतं. पुन्हा मी नेहमी सांगतो की सहन करा पण नंतर जाऊन त्यांच्याशी बोला. आता एकदा एखादा नवरा जर चिडला, हम्म. त्याने हात उगारला, हो. तर हात तिकडे आपलं पकडण्याची शक्ती आपल्याकडे पाहिजे. मारून घ्यायचं नाही, एवढं सहन नाही करायचं. हात धरता आला पाहिजे. एवढंच नाही, तो शांत झाल्यानंतर
शांत झाल्यानंतर. कारण तेव्हा जर वादविवाद केला तर काहीच होणार नाही. तो जेव्हा शांत होतो तेव्हा त्याला जाऊन सांगणं गरजेचं आहे. म्हणून एका बाजूनी सहन करणं हे जरी चांगलं असलं तरी एक कायम सहन करणं बरोबर नाही. म्हणून सहन केलं नंतर जाऊन त्याचं स्पष्टीकरण देणं, मी गप्प राहिली, मी हे समजून घेतलं तुम्हाला, पण खरी गोष्ट अशी आहे आणि हे मला परत परत नाही आवडणार, हे सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे. नाही तर मग सहनशक्तीचा कडेलोट व्हायला वेळ लागत वेळ नाही. नाही लागत. पण दादा अनेकदा आता आपण बघतो जवळपास की स्त्रियांना घरावरती म्हणजे घरामध्ये अन्याय होतात आणि जसं मी म्हणाले की लहानपणापासून ऐकलेलं असं की तुला सहन करायचंय, तू शक्ती आहे, किंवा त्या मुली जात सुद्धा असेल त्यांच्या बाहेरच्यांकडे सांगायला की मला हा त्रास होतोय आणि तिथूनही त्यांना नाही तुला सहन करायचंय, दिल्या घरी सुखी राहा ही एक जी म्हण आहे की आता बाई तुला दिलेलं आहे तिथे जशी आहे तशी सुखात राहा. हे कुठेतरी बदललं पाहिजे का? मी ते सांगितलं ना की संपूर्ण कुटुंब आणि हिचं माहेर दोघांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये मला नवऱ्याचं महत्त्व खूप वाटतं. नवऱ्याचा रोल याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. स्त्रीला जर घरातनं त्रास होत असेल तर तिने हे सांगितलं पाहिजे नवऱ्याला आणि नवऱ्याने त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. समजलं ना? कारण ह्याच्यातनं जर मार्ग नाही काढला तर ते घटस्फोटापर्यंत प्रकरण जाऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं आईवडिलांनी पण याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. आईवडिलांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी एकत्र बसून याच्यातनं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आईवडिलांनी हा पुढाकार घेणं गरजेचं असतं. समजलं ना? आणि स्वतःतली शक्ती ओळखून आपण किती सहन हां, करावं सहन लिमिटपर्यंत. लिमिट पर्यंत. माझे वडील नेहमी सांगायचे, की जोपर्यंत ॲडजस्टमेंट करता येईल तेवढी ॲडजस्टमेंट करा. पण कोणी जर तुम्हाला मारायचं लागलं, तुम्हाला जर त्रास द्यायला लागलं, छळायला लागलं, तर मात्र ऐकून नाही घ्यायचं. मग तुम्ही घरी येऊन सांगायलाच पाहिजे. बरोबर. सगळं सहन करत राहणं बरोबर नाही. समजलं ना? दादा जसं मी आता म्हणाले की तू शक्ती हे आपण लहानपणापासून आम्ही ऐकलेलं आहे. अजून एक वाक्य आम्ही नेहमी ऐकतो जे आम्ही बघतो सुद्धा आमच्या आईला सुद्धा म्हणजे बालपणापासून की दुसऱ्यांसाठी नेहमी जगावं, स्वतःचा विचार सगळ्यात शेवटी करायचा. म्हणजे आई सुद्धा लहानपणी जेवण जरी बनवलं किंवा काही गोष्ट केली तर पहिल्यांदा आई सगळ्यांच्या इतरांच्या आवडीचं जेवण बनवते, तिच्या आवडीची आवडीची पदार्थ म्हणजे डिश नसतेच त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे ना ते कुठे ना कुठे ते एक रील होती की आजी एक गाठोडं असते, ते गाठोडं आईकडे देते, तेच गाठोडं पुढच्या पिढीकडे येतं आणि तेच पुढे पुढे परंपरागत चालत राहतं. माझ्या मते तशीच ही म्हण पुढे चालू आहे की दुसऱ्यांसाठी स्त्रीने जगावं, दुसऱ्यांचा विचार सगळ्यात आधी करावा, दुसऱ्यांचा म्हणजे घरच्यांचा, त्यांचा विचार आधी करावा आणि प्रायोरिटी सगळ्यात शेवटी स्वतःला द्यावी. कुठेतरी चुकतोय का पुन्हा आम्ही? खूपच चुकते. कारण स्त्रीने सगळं कशाला असं बघून घ्यायचं, प्रत्येक गोष्टी भोगायचं कशासाठी? आम्ही तर सांगतो की सर्वांचा विचार करायचा, सर्वांचा घरातल्या आणि आपल्या स्वतःचा पण विचार करायचा. म्हणून ह्याच्यामध्ये पुन्हा कुटुंबाचं महत्त्व खूप आहे. कारण आमच्या जीवनविद्येमध्ये आम्ही स्त्री सन्मानाला खूप महत्त्व देतो. स्त्री सन्मान म्हणून आम्ही नेहमी पुरुषांना पण सांगत असतो की तुम्ही स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. नुसतं पुरुष नाही, स्त्रीने पण स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. घरामध्ये एकच स्त्री नसते, एक सासू असते, हो. भावजय असते, नणंद असते, कोण असेल ती. एकमेकाचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत चालत नाही ना तोपर्यंत हेच चालू राहणार आहे. कळलं ना? म्हणून इतरांचं मी जेव्हा स्त्री सन्मान म्हणतो त्याची मी व्याख्याच केलेली आहे की स्त्रीच्या आवडीनिवडीची कदर करणं, स्त्रीच्या आरोग्याची कदर करणं हे खूप महत्त्वाचं असतं. हो, कारण बऱ्याच वेळेला स्त्रीचे स्वतःच्या आरोग्याची पण ती किंमत करत हो, नाही. खरंच आहे हे. सगळं काही ती दुसऱ्यांसाठीच काम करत असते. ही स्त्रीचं एक स्त्री भावनाला खूप महत्त्व देत असते. की आपल्यापेक्षा दुसऱ्यांना हा स्त्रीचा एक गुणधर्मच आहे, दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं. त्यामुळे तिने स्वतःचा पण विचार करणं गरजेचं आहे. ती करत नसेल तर घरातल्या लोकांनी तिचा विचार केला पाहिजे. ह्यालाच खरं कुटुंब म्हणतात ना. कुटुंब म्हणजे असं नाही ना की तिने राबायचं आणि आपण फक्त मजा मारायची, असं नाही. म्हणून मला याच्यामध्ये पुरुषांची खूप एक महत्त्वाची भूमिका दिसते. पुरुषांनी तिच्या आवडीनिवडीची कदर केली पाहिजे. तिला आवड निवड जपण्यासाठी तिला मदत केली पाहिजे. कळलं की नाही? तिची हेल्थ चेकअप केला गेलं पाहिजे. हो, आज काय पुरुष चेकअप होतो आहे, बायका चेकअप करून घेत नाही. बरोबर आहे, कारण खरंच ते आहे. सगळं अंगावर काढतात. हो, हो. त्यामुळे त्यांची कदर करणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे खरं म्हणजे पुरुषांचं काम आहे. मला ना हा पण कळलं? प्रश्न पडतो की सगळी व्रतवैकल्य
स्त्रियांकडेच असतात. वटपौर्णिमा असो किंवा काही असो, पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी सगळी व्रत वैकल्य करतात. कधीतरी पुरुषाने सुद्धा तिचं हेल्थ चेकअप म्हणा, एवढं तरी व्रत केलं, की बाई तिला घेऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन हेल्थ चेकअप करून आणलं, तरीही खूप मोठं व्रत असेल हे. माझं म्हणणं पुरुषाने एकच व्रत करावं, हां, आपल्या बायकोला सुखी करण्याचा प्रयत्न करावा. करावं. खूप छान. हे एकच व्रत पाहिजे आपलं, आणि कुठली व्रत नको. कुठली व्रत नको. कारण नुसतं वटपौर्णिमा करून बरोबर. नंतर वटवट चालू ठेवली तर काय उपयोग नाही ना. हो की नाही? खरंच आहे. खटखट आणि वटवट ही चालू हो. ठेवून काहीच उपयोग काहीच नाही ना. म्हणून वटपौर्णिमा करावी, त्याच्याबद्दल काय नाही. पण वटपौर्णिमा कशासाठी करतोय आपण? नवऱ्याच्या आरोग्यासाठी, नवऱ्याचं जीवन दीर्घायुष्य. चांगलं होण्यासाठी हो. आपण करतो. हो. मग त्याच्यासाठी जे काही करायला लागेल, म्हणून सद्गुरूंनी जी व्याख्या केली आहे प्रेमाची, ती खूप सुंदर केली सद्गुरूंनी. प्रेम म्हणजे काय? एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. म्हणजे आपल्यामध्ये स्पर्धा चालली पाहिजे. नवऱ्यानी बायकोला सुखी करण्याची स्पर्धा लागली पाहिजे, आणि बायकोला नवऱ्याला सुखी करण्याची स्पर्धा. मी किती सुखी करू शकते, स्वतःचा विचार नाही करायचा, आणि नवऱ्यानी स्वतःचा विचार न करता बायकोचा विचार करायचा. असं जर कुटुंब राहिलं ना, तर सहनशक्ती करायची वेळ लागणार येणार नाही. स्वतःला काही म्हणजे स्वतःकडे न बघून सुद्धा तिच्याकडे बघणारे लोक आहेत. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो, की स्वतः काहीतरी करण्यापेक्षा इतरांनी आपलं करणं याच्यात स्त्रीला जास्त महत्व आहे. नवऱ्याने विचारलं तू खाल्लं का, तुझ्या आवडीचं तू कर, आज आज तू तुझ्या आवडीचं कर, हे नवऱ्याने सांगणं, ह्याच्यामध्ये जी मजा आहे ती स्वतःहून स्वतःसाठी काहीतरी करणं नाहीये. म्हणून ह्यालाच एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणतात. म्हणून ह्याच्यामध्ये नवरा म्हणा, सासू म्हणा, याची रोल खूप मोठा आहे. कारण मुलगी सगळ्या परंपरा सोडून, रूढी परंपरा सोडून नवीन सगळं तुमच्याकडे येऊन करते ना, तर तिला तिच्या मताचा आदर करणं, तिला तिचं खाणं पिणं कसं आहे त्याचा पण आदर करणं, तिच्या आरोग्याची काळजी घेणं, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एकटी स्त्री काय करू शकत नाही. कुटुंब नीट राहिलं पाहिजे. म्हणजे कुटुंब खूप महत्वाचा कुटुंब खूप आधार मेन महत्वाचं असू शकतो, की कुटुंबाने जर का त्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच प्रत्येक स्त्री ही सुखी राहू शकेल. बरोबर, खरं आहे. दादा अजून एक गोष्ट होती, की खरं तर आम्ही आता म्हणजे आता मी जसं म्हणाले पहिल्या प्रश्नालाच, की सक्षम आहोत, सगळ्या क्षेत्रामध्ये कामं करतोय आणि आता सगळ्या वर्किंग वुमन्स आहेत. दिवसाची सुरुवात एक आई म्हणून होते, मुलांचे टिफिन्स बनवा, त्यांची तयारी करा, नाश्ता करा, घर सगळं आवरा. त्यानंतर ऑफिसला जा, मग ऑफिसची कामं आहे, तिथे तुमचं एक वेगळं प्रोफाईल आहे, ते तुम्हाला जपायचंय. तिथे सुद्धा समानता असते. तिथे असं नसतं, की बाबा हा ही जेवण बनवून येते, तर हिला काही वेगळ्या सोयी हो, वगैरे जरा हां, विश्रांती जरा द्यावा असं होत विश्रांती दे, नाही. असं काही नसतं. सेम पारड्यामध्ये दोघंही असतात. सो तिकडचा वेगळा रोल प्ले करा. तिथून नंतर घरी जाऊन पुन्हा सासू-सासरे असतील किंवा काही घराच्या जबाबदाऱ्या असतील. ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी स्त्री स्वतःला वेळ देत नाही, तिच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि आपण खूप आजकाल ऐकतो, की मी टाईम. पण हा मी टाईम तिला कधीच मिळत नाही. तर खरंच ह्याबद्दल काय सांगाल? जीवनविद्या काय सांगते, की ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना सुद्धा स्त्रीने स्वतःला कसं जपावं? स्त्रीने आहे ना, मी नेहमी सांगतो, की बायकांनी स्वतःच्या आवडी-निवडी जपल्याच पाहिजे. आणि ह्याच्यासाठी एक मी नेहमी म्हणतो, आर्थिक स्वातंत्र्य, आणि हे सगळ्या स्वातंत्र्य स्त्रीला दिलीच गेली पाहिजे. आज काही काही ठिकाणी मुलगी नोकरी करून येते, पगार सासूकडे द्यायला लागतो. हो. हे चुकीचं आहे. मुलीला म्हणा किंवा बायकोला म्हणा, आर्थिक स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं आहे. नुसतं आर्थिक स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. म्हणजे तुझी आवड निवड, ज्याला आपण स्पेस म्हणतो हल्ली, हो. स्पेस हा शब्द आपण वापरतो. तर नवऱ्याने म्हणा किंवा बायकोला स्पेस दिली पाहिजे, आणि बायकोनी नवऱ्याला पण स्पेस दिली पाहिजे. कारण तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुमच्या मताप्रमाणे वागला आणि तिच्या मतांचा जर आदर नाही केला तर नाही चालणार. कुटुंब चालू नाही शकत. समजलं ना? म्हणून आपल्या बायकोच्या मतांचा आदर करणं हे खूप महत्वाचं आहे. तिच्या आवडीनिवडीची कदर करणं हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणून हे जे स्वातंत्र्य म्हणतात ना, थोडंसं तिला मैत्रिणीबरोबर जायला पाहिजे तर जाऊ दे बाहेर. तिला विचारण्याची वेळ येता कामा नये, याला स्वातंत्र्य म्हणतात. प्रत्येक गोष्ट घरी विचारून जाणं याला काही स्वातंत्र्य म्हणत नाही ना. जाऊ का? मग नवरा हो म्हणेल तेव्हा जाणं, याला अर्थ नाहीये. स्वातंत्र्य म्हणजे घरी सांगायलाच पाहिजे जायचंय म्हणून, पण नवऱ्याला विचारायची गरज नव्हते. नवरा देणारच तिला स्वातंत्र्य. असं घर जेव्हा होतं ना, तेव्हा खरंच घरामध्ये आनंदी आनंद असतो. समजलं? म्हणून स्पेस देणं खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे.
आय थिंक सोलो ट्रिप आता निघाली आहे, आधीच्या काळामध्ये नव्हती. झिम्मा मूव्ही होता ज्यामध्ये प्रत्येक स्त्री एक पिकनिकला जाते आणि तिथे त्या टाइम स्पेंड करतात. आय थिंक आयुष्यात प्रत्येक स्त्रीने सुद्धा एक स्वतःची सोलो ट्रिप केली पाहिजे, म्हणजे जो लग्न असो, मुलं बाळ असो, सगळं असो, पण त्यातूनही तिला स्वतःला काय आवडतंय. ते झालं. आणि दुसरी गोष्ट आहे ना, स्वतःची आवड निवड केलीच पाहिजे. पण ती जे भूमिका हो. करते ना, त्या भूमिकेमध्ये सुद्धा तिने आपली आवड जपली पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. ओके. लक्षात ठेवा हा. की हे जे जपणं म्हणतात ना, की आवड आवड जपणं म्हणजे काय, एक वेगळं आपलं जे आवडी निवडी असतात ते हो. जपणं, बरोबर की नाही. बरोबर. पण तुम्ही जॉब करता, त्या हो. जॉबमध्ये सुद्धा तुम्ही आनंद लुटला पाहिजे. तुम्ही घरी येऊन किचन सांभाळता, त्याच्यामध्ये सुद्धा आनंद निर्माण केला पाहिजे आपल्याला. असा आनंद प्रत्येक भूमिकेमध्ये तुम्हाला घेता आला पाहिजे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर फक्त स्पेस मिळाली तेवढ्यापुरती केलं आणि पुन्हा मग कंटाळून जेवण करणं, कंटाळून प्रोफेशन करणं, हे बरोबर नाही. बरोबर. म्हणून सगळ्यातनं आनंद लुटता आला पाहिजे. समजलं ना. आता किचनमध्ये आपण जेव्हा जेवण करतो हो. तेव्हा श्रम कधी होतात माहितीये, की आपण कंटाळून करतो तेव्हा. खरंच आहे. आम्ही नेहमी म्हणतो की नवरा किती 5 चपात्या खातो, मला 5 चपात्या करायला लागतात. हो. हा भाव असता कामा नये. माझ्या नवऱ्याच्या आरोग्यासाठी मी करते. नवऱ्याला जेवण चांगलं मिळालं पाहिजे, हेल्थ हायजिनिक मिळालं पाहिजे, त्याचं हेल्थ चांगली व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मी हे करते. असा जर विचार असेल ना, तर तिला कंटाळ येत नाही. लक्षात ठेवायचं. खूप पण हा महत्वाचं. विचार आहे ना, म्हणून सांगतो ना, की कुठली गोष्ट कशी करावी याला खूप महत्व आहे. नोकरी कशी करावी, कंटाळून नाही चालत. आनंद, लव वर्क म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे जे काही कराल ना, ते प्रेमाने करा. घर सांभाळणार प्रेमाने सांभाळा. कंटाळून केलं ना, की तुम्हाला मग कधीच त्याच्यामधनं एन्जॉयमेंट मिळणार नाही. म्हणून आपलं अस्तित्व म्हणा किंवा आपलं एक आयडेंटिटी ही फक्त काहीतरी वेगळं करण्यामध्ये असं नाही. नवऱ्याबरोबर सुद्धा आपण आपली आयडेंटिटी जपू शकतो. आपल्या आवडी-निवडी नवऱ्याने पण राबवल्या तर काय वाईट आहे? बरोबर. दोघे एकत्र पण जाऊ शकतात ना. समजा मला नाटकाची आवड आहे, बायकोला सिनेमाची आवड आहे. कधी सिनेमा बघ, कधी नाटकं बघा एकत्र. हो. दोघांच्या आवडी-निवडी जपल्या गेल्या. तिला समजा म्युझिकची आवड आहे, तू पण जा म्युझिकला. असं जर घरामध्ये असेल ना, तर एकत्र राहून सुद्धा तुम्ही छान ग्रो करू शकतो. आपली स्पेस जपू शकता, जपू शकतो. आपल्या आवडी-निवडी हो, जपू हो. शकता. याला सांगतो ना, फक्त शहाणपण लागतं. खरंच आहे. घरामध्ये नवरा बायको एक कुटुंब जे आहे ना, कुटुंबामध्ये जर शहाणपण असेल, तर मला वाटतं कुटुंबामध्ये आनंदी आनंद आहे. आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. आमच्याकडे पण असं होतं. हां. बायकोच्या आवडी वेगळ्या होत्या, तिच्या आवडी मी जपायचो, माझ्या आवडी ती जपायच्या. कधी बाहेर गेलो जेवायला, तिला काय आवडतं ते मागवायचं. बरोबर. त्यामुळे शेवटी एकमेकांचा विचार केला ना, तर मला वाटत नाही अस्तित्व वेगळं असायला पाहिजे. एकत्र पण अस्तित्व एन्जॉयबल असतं. ॲक्चुअली खरंच वेगळंच म्युच्युअल असलं पाहिजे असं नाहीये. बरोबर. वेगळंच पिकनिकला गेलं पाहिजे असं काही नाही. आपल्या नवऱ्याबरोबर सुद्धा तू आनंद लुटू हो, शकतो. हो, हो. नक्कीच. आणि हे जे करते ना, त्याला वेगळं अस्तित्वाची गरज लागत नाही. कळलं ना. जे काही करते ते आनंदाने करते, त्याच्यामध्ये आनंद भोगते. जो समजलं माझ्या ना. मते वर्तमान काळात महत्व आहे. मला असं म्हणेन, जेव्हा मी आईची भूमिका सांभाळते त्यावेळेला मी त्या आईच्या भूमिकेमध्ये भूमिकेत राहायला राहायला पाहिजे. कारण तिथे माझ्या डोक्यामध्ये जर का ऑफिसचा स्ट्रेस असेल, तर मी ती आईची भूमिका पाळू नीट करू शकत शकत नाही. मग अजिबात तुम्ही नाही. चिडाचिड करता चिडाचिड करते. आणि मग मुलं चिडतात, मग चिडतात. त्याच्यातनं हे येस, होतं. येस. त्यामुळे भूमिका त्या भूमिकेमध्ये गेलं, त्या भूमिकेत शिरायचं, मग बाहेर 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 नाही ते यायचं. ते कॅरेक्टर पकडायचं म्हणून आणि ते त्या कॅरेक्टर काय म्हणतात त्याला, स्विच ऑन, स्विच ऑन स्विच ऑफ जमलं पाहिजे. समजलं हे पाहिजे. खूप महत्व आहे, की स्विच ऑन स्विच ऑफ हे करता आलं पाहिजे. आलं पाहिजे. आणि हे सगळ्या साधनं आहेत, असं काय खरंच. नाही. पहिली गोष्ट हे ज्ञान मिळालं पाहिजे, कोणी ते दिलं पाहिजे, हो. हे असं केलं पाहिजे तुला, बरोबर. आणि मग ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो. अशक्य कुठलीच गोष्ट नाही, केलं तर होऊ शकतं सगळ्या गोष्टी. हो, कारण आजकाल सगळ्या महिलांचा हाच एक असतो, की रडगाणं म्हणेन मी असं खरं तर, की नाही जमत आहे, खूप थकते, सगळं काही होते. जेवढं नाही नाही म्हणा ना, तेवढं नाही होईल आयुष्यामध्ये. हे पण पुन्हा सांगतो, मागे सांगितलं, मगाशी हो, हो, सांगितलं. हो, हो. जेवढं विचार. नाही म्हणा, जेवढा कंटाळा कराल, कंटाळा. आयुष्यामध्ये कंटाळा वाढेल. बरोबर. आणि हा निसर्गाचा नियम आहे. व्हॉट एव्हर यू फोकस इट विल एक्सपांड. बरोबर. कळलं ना. व्हॉट एव्हर यू फोकस दॅट विल एक्सपांड. कंटाळ्यावर फोकस केला, कंटाळा वाढेल. बरोबर. आनंदावर फोकस केला, आनंद वाढेल. म्हणून कुठे फोकस करायचं लक्षात ठेवायचं. फोकस महत्वाचा आहे कुठे आपण करतो. दादा अजून एक ना आमची कंप्लेंट असते, मी म्हणेन प्रत्येक तिची, की ती सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांना सांभाळते, पण तिला कोणी समजून घेत नाही किंवा तिला कोणी सांभाळत नाही. ह्याबद्दल काय सांगाल यावर? काय माहितीये, प्रत्येकाला असं वाटतं की मला समजून घेत नाही. मग ह्याच्यासाठी काय माहितीये, लोकांनी समजून नाही घेतलं तर लोकांना समजावून सांगायला पाहिजे आपण.
कधी कधी समजत नाही नवऱ्याला किंवा बायकोला, दोन्ही हो, बाजूनी, हो. की त्याला काय पाहिजे हे समजत नाही ना, मग आपण व्यक्त पण व्हायला पाहिजे ना, की बाबा तू मला समजून नाही घेतलं तर त्याला समजून सांगायला पण पाहिजे ना आपण. म्हणून सामंजस्य पाहिजेच, हो. एकमेकांना समजून घेतलंच पाहिजे. पण समजत नसेल तर आपण व्यक्त होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण नुसतं आतमध्ये कुढत राहणं हा सोल्युशन नाही आहे, समजलं ना. आता नवऱ्याला कधी कधी कळत नसेल ना, मग त्याला समजावून सांग ना तू, की बाबा मला असं वाटतं, लेट हिम अंडरस्टँड दॅट ना. काय असतं माहिती आहे, प्रत्येक गोष्ट समजेल असं नाही, कारण स्त्री ही एक वेगळी आहे, ती भावनेनी जगते आणि पुरुष हे वेगळ्यानी जगतो. पुरुष बुद्धीने जास्त जगतो आणि ही भावनेनी जास्त जगते. याचा अर्थ बुद्धी नाही असं नाही हा, पण भावनेला ती जास्त महत्व देते, समजलं ना. आम्ही त्याला भावनाप्रधान बुद्धी म्हणतो. ओके. म्हणजे बुद्धीच्या पुढे पलीकडे तिचं भावनाला महत्व असते. हो, इमोशन्स. आणि पुरुष बुद्धिप्रधान भावना असते, म्हणजे बुद्धीला जास्त महत्व देतो, भावनेला कमी देतो, समजलं ना. त्यामुळे पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये एक नॅचरल डिफरन्स आहेच. बरोबर. त्यामुळे प्रत्येक पुरुष तिला समजून घेईल असं नाही, त्यामुळे त्याला समजावून सांगणं हे पण स्त्रीचं कर्तव्य आहे. पण समजा समजून सांगून सुद्धा ती गोष्ट मग घरामध्ये नसेल समजत तर म्हणजे सासू सुनांचा आपण अनेकदा बघतो, जावा जावांचं बघतो, अनेकदा अशा गोष्टी घरामध्ये कुटुंबामध्ये असतात की त्यांना असं वाटतं की मी सगळ्यांसाठी करते पण माझ्यासाठी कोणी काही करत नाही असं. नाही, म्हणून सांगितलं नाही, सुरुवातीपासून बिल्टअप व्हायला पाहिजे. ते काय माहिती, ते काय म्हणतात, फाउंडेशन. फाउंडेशन चांगलं पाहिजे सुरुवातीलाच. लग्न झाल्यानंतरच ही सगळी सुरुवात नीट व्हायला पाहिजे. एकदा पुढे पुढे गेल्यानंतर पुढे मग काहीच होत नाही त्याच्यामध्ये, समजलं ना. म्हणून सामंजस्य हा विषय खूप महत्वाचा आहे आणि हा प्रत्येकाने ते समजून घेतलं पाहिजे याच्यामध्ये. त्याशिवाय होणार नाही कुठली गोष्ट. बरोबर. हा, दुसरी गोष्ट हा. सांगतो. आमच्याकडे थोड्या थोड्या साधनं आहेत, साध्या साध्या, अच्छा. म्हणजे एकदम साध्या, म्हणजे तुम्हाला वाटतं इतकं सिम्पल काय होऊ शकतं का, होऊ शकतं. ओके. आता तुम्ही म्हणला की माणसं चेंज होत नाही, हो हो. बरोबर. मग माणसं चेंज करण्यासाठी आपण एक शुभचिंतन त्याच्याबद्दल करणं किंवा चांगला विचार त्याच्याबद्दल करणं, हा विचार एकमेकांकडे पोचत असतो, ते व्हायब्रेशन्स आपण जे व्हायब्रेशन म्हणतो. पोचत असतं. बरोबर. काय माहिती आहे की माणसाला बदलू शकतो आपण. बदलू शकतो हा, स्वभाव. बदलू शकतो. स्वभाव म्हणजे त्याच्यामध्ये, म्हणजे काय म्हणतात, चेंज म्हणतात ना, इम्प्रूव्हमेंट ही नक्की करू शकतो आपण. ओके. त्याच्यासाठी काही साधनं असतात. त्या साधना कशावर अवलंबून आहेत, तर विचार आहेत ना आपल्याकडे, जे आपण जे विचार करतो, ज्या भावना करतो, त्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोचतात. हा पहिला निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम म्हणजे ही शक्ती आहे, विचार ही शक्ती आहे, त्याला व्हायब्रेशन्स आहे, त्याला फ्रिक्वेन्सी आहे आणि ही फ्रिक्वेन्सी त्याच्यापर्यंत पोचत असते. हे पहिलं नीट समजून घ्या. हो. म्हणून आपल्याला वाटतं की मी मनात विचार केला कोणाबद्दल, तो त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. हा. बाहेरून आपण नमस्कार केला, आतून त्याच्याबद्दल वाईट बोललो, तर त्याला कुठे काय कळणार आहे, असं नसतं, लक्षात ठेवायचं. आपण जे विचार करतो त्याच्या मागे ज्या भावना आहेत, या भावना दुसऱ्यांपर्यंत पोचतात. हा निसर्गाचा नियम आहे, लक्षात ठेवायचं. हा विचारांचं शास्त्र आहे, हा मनाचं शास्त्र आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण लोकांबद्दल जे वाईट विचार करतो, लोकांबद्दल ज्या वाईट भावना मनामध्ये ठेवतो, त्या त्याच्यापर्यंत पोचतात आणि त्याच्याकडनं आपल्याला प्रतिसाद मिळतो. दादा मी एक प्रश्न विचारू, हा. सॉरी टू इंटरप्ट. म्हणजे कुटुंबामध्ये अनेकदा होतं की घरातल्याच नात्यांमध्ये वाद असतात, त्यांचं एकमेकांशी पटत नसतं. मग ते नवरा बायकोच नाही, सासू सुना असेल, भाऊ कोणती भाऊ भाऊ असते, भाऊ असेल, बहीण. कोणी असेल, मग इथे ही साधनं वर्कआउट होते. हो, हो. आम्ही केलेली आहे आणि मी जे सांगतो ते सगळे प्रॅक्टिकल आणि रिझल्ट ओरिएंटेड, असं नाही सगळं हवेमध्ये बरोबर. पुढल्या जन्मात होईल आता, कसं होतं दादा? का ते सांगतो. म्हणून त्याचं शास्त्र सांगतो. हा. शास्त्र काय विचारांचं, की तुम्ही जो विचार करता तो विचार आणि भावना, विचार म्हणजे शब्द नाही पोचत, त्या विचारांची भावना पोचते. म्हणजे तुमच्याबद्दल मला जर प्रेम असेल आणि मी तुमच्याबद्दल प्रेमाची विचार करत असेल, तर माझी प्रेमाची भावना तुमच्यापर्यंत पोचते, बरोबर. समजलं. हो. किंवा माझी द्वेषाची भावना असेल तर तो द्वेष पण तुझ्याकडे पोचतो. आणि हे सगळं सबकॉन्शियसली चालतं, समजलं ना. हे कॉस्मिक माइंड आहे, सगळं जग म्हणजे एक कॉस्मिक माइंड आहे. त्यामुळे सगळे एकमेकांना जोडलेले आहेत त्या कॉस्मिक माइंडच्या जगता, म्हणजे विचार जगत म्हणतात. बरोबर. त्या विचार जगतामध्ये प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सी पोचतात एकमेकांपर्यंत. म्हणून ज्याचं स्मरण तुम्ही कराल त्याच्याकडे तुमच्या फ्रिक्वेन्सी पोचणार. पण जर का आपलं स्मरण हे त्याच्याशी बटन वाद आहे. आहे तर मग तिथे हा, मी विचार. सांगतो. आता आपलं एखाद्याबद्दल वाद आहे, हो. आपण त्याच्याबद्दल वाईट चिंतन करतो, तो
बरं. तसाच आहे, तो हा. वाईट आहे, तो कधीच करणार नाही, हो तुम्हाला त्रास देणारच, असं आपण हो. बोलत राहतो की हो नाही. हो हो मग आपण थोडंसं ठरवायचं, ठरवून की आता आपण हे सगळं बंद करूया आणि त्याच्याबद्दल आपण चांगले विचार करूया. मग आता चांगले विचार काय करायचं हा प्रश्न पुढे पडतो. मग आम्ही एक 4 वाक्य देतो लोकांना. ओके. देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचा संसार सुखाचा कर, देवा याची भरभराट होते. आता ही 4 वाक्य आहे ना खूप पॉझिटिव्ह आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या वेळा ते म्हणाल तेवढा तुमच्याकडे हळूहळू भाव निर्माण होतो. समजलं, व्हायला पाहिजे आणि होतो पण. मनापासून म्हणायचं, ते सगळं बाजूला ठेवायचं. आतापर्यंत त्यांनी वादविवाद केलेला बाजूला ठेव. आता आपल्याला त्याला सुधारायचं आहे, आपल्याला आपली रिलेशनशिप चांगली करायची आहे. हे एकदा तुम्ही ठरवलं, हे ठरवायला पाहिजे, नाही तर काय होत नाही. कारण तुम्ही नुसतं ज्ञान घेऊन काय फायदा नाही. तर तुम्ही ठरवायला पाहिजे की ओके मी आता यांच्यामध्ये बदल घडवून आणेन आणि मला तो शक्य आहे, कारण शास्त्र आहे. शास्त्रीयमध्ये त्याचे रिझल्ट मिळणारच. सायन्स म्हणजे काय, 1+1=2 मिळणारच रिझल्ट. तसं तुम्ही काय केलं पाहिजे की त्याच्याबद्दल चांगले विचार करत राहायचं. प्रयत्न करून बघा तुम्ही. तुम्हाला जी व्यक्ती आवडत नाही, मग तो बॉस असू दे, सासू असू दे, कोणी असू दे, त्याच्याबद्दल ही 4 वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा, जितक्या वेळा म्हणता येईल. जितक्या वेळा म्हणता येईल. जितका प्रॉब्लेम मोठा तितका डोस मोठा. बरोबर. हे जेवढं तुम्ही म्हणत राहाल त्याच्याकडे काय होईल माहितीये, हळूहळू तो तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात होईल. हे लक्षात ठेवा, रिस्पॉन्स मिळायला सुरुवात होईल. छोटे छोटे ह्याच्यातनं रिस्पॉन्स मिळायला सुरुवात होईल आणि मग तो मोठा मोठा होत जाईल. समजलं ना. म्हणून तुम्ही एक कोणालाही तुम्ही करू शकता, नवऱ्याला करू शकता, कारण नवऱ्याला काय आपण सोडणार नाहीये. मग नवऱ्यामध्ये बदल करणं जर शक्य असेल तर आपण करूया ना. हो. म्हणून निगेटिव्ह चिंतन तुम्ही जेवढं लोकांबद्दल कराल तेवढे निगेटिव्ह भावना त्याच्याकडे पोचतात आणि तो तुमच्याशी कधीच चांगला वागत नाही. कठीण मी म्हणेन पण काही कठीण नाही, सोपं आहे. करून बघा आणि एकदा तुम्हाला अनुभव आला ना, एक अनुभव घेऊन बघा. मग काय होईल माहितीये, अरे रिझल्ट मिळत आहेत, मग तुमची विश्वास बसेल. शेवटी माणूस काय म्हणतो, मला काय ते दे, बरोबर. मिळालं की मला विश्वास होईल ना. विश्वास बसतो. म्हणून हो. तुम्ही एक करून बघायचं. पहिले साध्या साध्या गोष्टी करून बघा. बरोबर. बॉस बरोबरच करून बघा. बॉस इतका बदलेल, इतका बदलेल, तुम्हाला कल्पना नाही असं होतंय. आम्ही इतके गोष्टी करून बघितलेल्या आहेत. लोकांचे अनुभव आहेत आमच्याकडे, हजारो अनुभव आहेत. दादा एखादा अनुभव असेल तर शेअर हा. करा ना. आता आमच्याकडे टोरंटोमध्ये एक मुलगी आहे, हा. एका मोठ्या ग्रुपमध्ये काम करते. हम्म. तिचा मला नेहमी फोनवर सांगायचं की माझा बॉस मला बाजूला ठेवतो, अच्छा. मला पुढे यायलाच देत नाही, कधी प्रेझेंटेशन असेल तर मला बाजूला ठेवतो, असं म्हणून ती रडत होती बॉसबद्दल. हम्म. मी तिला म्हटलं आता तू शिकलीस की नाही जीवनविद्या, मग तू सुरुवात करणार त्याच्याबद्दल. नाही त्याच्याबद्दल करायला कंटाळा येतो. म्हटलं नको असं करू. तो तुझ्याशी कायम आहे की नाही, तुझं डेली त्याच्यावर हे आहे, मग तो तुझ्यासाठी महत्वाचा आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी कर ना. बाकीचे महत्वाचे लोक सोडून दे ना. बरोबर. हा तुझा रोजच्या रोज महत्वाचा आहे. हो. तिने ते जोरदार सुरू केलं आणि प्रार्थना आमची दोन्ही त्याच्याबद्दल भलकरी साधना जोरदार सुरू केली. आज ती प्रत्येक वेळेला मला सांगते की माझा रोल वाढवलाय त्यांनी, हा. तो मला आता प्रत्येक ठिकाणी पुढे करतो. एवढा बदल. आज कालच तिचा फोन आला होता की मला एका महत्वाचे लोक येणार आहेत कुठून तरी, म्हणजे त्यांचा ग्लोबल सीईओ येणार आहे, हा. तेव्हा माझ्या बॉसने तूच प्रेझेंटेशन करायचं. एवढा बदल होऊ शकतो, होतो. म्हणून सांगतो तुम्ही करून बघा या सगळ्या गोष्टी. हा, आता काही गोष्टी नवऱ्याची करताना तुम्हाला वेळ लागेल थोडासा, पण होणार तुमचं. I think हे प्रत्येकाने आणि केलं तर छोटे छान होईल. छोटे बदल तुम्हाला जाणवायला लागतील बरोबर. आणि ते सेलिब्रेट करा. काय असतं माहितीये, एकदम बदलणं हे वेळ लागतो जरा ना. बरोबर. हळूहळू बदल होणार. मग तो बदल तुम्ही नोट करा. नोट केला पाहिजे, म्हणजे आपल्याला काय, अरे नेहमी असा वागत आज जरा बदललेला आहे, आज जरा माझ्याशी नीट वागलाय, सेलिब्रेट. म्हणजे आतमध्ये थँक्यू, थँक्यू, ग्रॅटिट्यूड. थँक्यू, मी माझं काम चाललंय, वर्किंग होतंय, थँक्यू असं म्हणायचं आणि आणखीन चालू करायचं. मग हळूहळू तो वाढत जाईल आणि तुम्हाला इतका चांगला अनुभव मिळेल, इतकं यश मिळेल सगळीकडे तुम्हाला. आणि या साध्या गोष्टी आहेत खऱ्या म्हणजे, पण ह्या सगळ्या शास्त्रीय आहेत. असं नाही की आम्ही काहीतरी थापा मारतोय. प्रत्येकाला शास्त्र आहे आणि हे सायन्सनी पण प्रूव्ह केलेलं आहे की विचारी शक्ती आहे. म्हणून आपण म्हणतो ना विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती. टेलिपॅथी आपण म्हणायचो की आणि विचारशक्ती येते कुठून, आतल्या चैतन्य शक्तीकडनं येते. बरोबर. समजलं ना. मग त्या शक्तीला खूप हे पॉवर आहे, त्या शक्तीमध्ये खूप पॉवर आहे.
पण ती पॉवर आपण निगेटिव्हली वापरतोय आज. आज आपल्याकडे पॉवर आहे पण ती निगेटिव्ह वापरतोय. म्हणजे काय, दुसऱ्यांचा द्वेष करतोय, दुसऱ्यांना हे करतोय. त्या द्वेष करून काही फायदा होत नाही. द्वेष केल्याने द्वेष वाढतो, कळलं की नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जर चांगलं बोलत राहिलं त्याच्याबद्दल, कठीण आहे पण प्रयत्न करा. आणि काहीच न करण्यापेक्षा हे जर केलं तर तुमचं मन पण साफ होतं ना. कशाला ते मनात घेऊन बसा. बरोबर. मनाला पण एक शांती मिळते. ते करून बघा तुम्ही आणि तुम्हाला फायदा होईल की नाही बघा. नक्की. म्हणजे माझ्या मते जीवनविद्या खरं तर विचार बदलते आमचे, की विचारांचं शास्त्र विचारांचं आहे. शास्त्र आहे, की तुम्ही विचार कसे केले पाहिजे आणि विचारातून तूच आहे तुझ्या जीवनाचं येस, शिल्पकार, हे मी शिल्प म्हणेन. घडवू शकता तुम्ही. शिल्प घडवू शकतो असं. आणि खरंच म्हणजे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, की जर आपल्यासोबत काही आपल्याला वाटतंय की हे वाद होत आहेत. कारण आता काय होतं, जर का तुझे आणि माझे वाईब्स मॅच होत नाही तर दोन टोकं वेगळी होतात. दोन वेगळे होते. ते एकत्र राहत नाही. सो आय थिंक हा प्रयत्न करायला नक्कीच आणि पाहिजे. दुसऱ्या ह्याच्यातनं अजून एक मजा असते की तुम्ही जेव्हा बॉस बद्दल चांगलं बोलत राहता तेव्हा तो बॉस फक्त तुमच्या बाबतीत सुधारतो, त्याचा स्वभाव बदलत नाही. बरोबर. समजलं ना. तो इतरांशी तसंच वागत असेल, तुमच्याशी जो चांगला वागायला लागणार, कारण ते तुमचं रिलेशन आहे. आपण काय फ्रिक्वेन्सी ऑफ हा, व्हायब्रेशन त्याच्याकडे त्या पाठवतोय, फ्रिक्वेन्सीवर तो येतो, त्या तुमच्याकडे. कळलं ना. म्हणून त्याच्यामध्ये बदल म्हणजे तो काय घरी जाऊन चांगला वागेल तुला माहित नाही, पण तो तुमच्याशी चांगला वागेल हे नक्की. किंवा त्याची ट्रान्सफर होईल आणि दुसरा कोणतरी येईल, पण अंतर्मन हे काम करणारच तुझं. खूप छान. म्हणजे हा नक्की प्रयोग करायला हरकत नाही मी म्हणेन. खरंच. आणि मला सांगा. सांगा. नक्की.